श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसाद वाटप। याबाबत वृत्त असे की दिनांक 28 जून ते 30 जून या 3 दिवसीय भक्तिमय वातावरणात धुळे शहरातील नर्मदेश्वर कॉलनी, सुरत बायपास, सेवादास मंदिराजवळ कैलासवासी भावराव जुगा वाघमोडे उद्यान येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, ज्यात प्रामुख्याने दिनांक 28 जून 2024 रोजी मूर्ती परिक्रमा, मूर्ती स्वागत, त्रिशूल स्वागत, सर्व पूजा मांडणी, मूर्ती जल निवास, शोभायात्रा या असे विविध कार्यक्रम पार पडले। तर दिनांक 29 जून 2024 रोजी प्राप्त पूजा, सर्व देवक व भद्र स्थापना, ग्रह यज्ञ, सायं पूजा, आरती, मूर्ती धान्य निवास, मूर्ती शयन, मूर्ती मुहूर्त, असे महाकलश स्थापना असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। तर आज दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी पूजा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मूर्ती शिवालय स्थापना, पुराणोत्त, ग्रहयज्ञ, पूर्णाहुती, बलिदान, महानैवेद्य, महाआरती व 12 ते 4 दरम्यान महाप्रसाद वाटप या ठिकाणी भव्य भंडाराचे आयोजन करण्यात आले। तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण नर्मदेश्वर कॉलनी, त्याचबरोबर श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर, श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान, मिल परिसर, स्वराज्य प्रतिष्ठान, गणेश मित्र मंडळ, गुरुदत्त विजय व्यायाम शाळा, सुदर्शन सांस्कृतिक क्रीडा मंडळ, श्री खंडेराव मित्र मंडळ, राजमुद्रा ग्रुप, अण्णासाहेब पाटील नगर, जय भवानी मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, महाले प्रतिष्ठान, सार्वजनिक गणेश मित्र मंडळ, धुळे जिल्हा व्यापारी महासंघ, श्री साई सेवादास ग्रुप, मंडोरे प्रतिष्ठान, सेवादास मित्र मंडळ, शिवप्रेमी डीजे ग्रुप, कबीरवाडी मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद विजय व्यायाम शाळा, श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, बलगट क्रमांक SRP 6 ग्रुप, SDRF ग्रुप, श्री साईबाबा मित्र मंडळ, ध्वज चौक साई मल्हार ग्रुप, श्री द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री धनदाई माता मित्र मंडळ आदी सर्वांचे या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहकार्य लाभले। तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी श्री नर्मदेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन या महाप्रसादाचा लाभ घेतला। वाघमोडे आज नर्मदेश्वर कॉलनीच्या वतीने सर्व रहिवासी व सदस्य यांनी सर्वांनी एकमताने नर्मदेश्वर महादेव मंदिराची आज इथं प्रतिष्ठापना केली आणि त्या प्रतिष्ठापनेच्या वतीने सर्व कॉलनीवासी व कॉलनीच्या आजूबाजूच्या सर्व नगरवासी व कॉलनीच्या वतीने भंडाऱ्याला सहकार्य करून तरी व जे सन्माननीय सदस्य आहे त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून तरी आज जो हा भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि हा जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो भंडाऱ्याचा कार्यक्रमाला अजून द्विगुणित करावा असं मी सर्वांच्या वतीने आग्रहाची विनंती करतो। आणि सर्व जे नर्मदेश्वर महादेव मंदिराचे जे माननीय सदस्य आहेत त्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि याच्या पुढेही कार्यक्रम असेच त्यांनी उत्साहितपणाने सादर करावे आणि इथंच मी माझे 2 शब्द संबोधतो।